तर मस्तपैकी भरलेली पापलेट करूया. तर ते फिश मी साफ केलेलं आहे आणि असं कट करून घेतलेलं आहे. आणि घरगुती मसाला घेतलेला आहे. 1 चमचा हळद घेतलेला आहे. चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी टाकायचं आहे. लिंबाचा रस टाकलेला आहे 1 चमचा. आणि हे असं आतपर्यंत आपल्याला फिलअप करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला मी कटिंग करून घेतलेले आहे असे. तर पूर्ण मसाल्याला लावून घ्यायचं आहे. दोन्ही पापलेटला आता मी लावणार आहे. आणि याला 10 मिनिटं ना असं मॅरिनेट करून आपण ठेवायचं आहे. तर तुम्ही कशा प्रकारे करता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. तो याला पण देखील आता लावून ठेवत आहे. तर चला 10 मिनिटं असंच ठेवूया. तर मसाला करायचा आहे. बघा, ओलं खोबरं घेतलेलं आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे, अद्रक घेतलेलं आहे. मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आणि तेलामध्ये मसाला छानपैकी फ्राय करून घेऊया. मसाला छान परतून घेतला ना आपण खोबऱ्याचा की थंड झाल्यावरती ना बघा असं हे फिलअप करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठही देखील तुम्ही टाकू शकता. आणि असं दोन्ही बाजूला मी आता भरणार आहे हा मसाला आहे. तर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मी टाकायचं थोडंसं तिकडे टाकून हे कोटिंग करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये फ्राय करायचं आहे पापलेट 4 सेकंदाने. ह्याला उलटं पलटं करायचं आहे. छान मस्तपैकी फ्राय करायचं आहे. त्याला फ्राय झालेलं मस्तपैकी चला